अहिल्यानगरमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही स्वबळावर निवडणूक लढवत आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे प्रवक्ते संजीव भोर सर आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, मागील 7 वर्षापूर्वी अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती। त्यावेळेस शिवसेना ही एकत्र होती आणि अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक 24 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या। आता स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, किती आव्हान वाटतंय? नाही, शिवसेना हा लढणारा पक्ष आहे, लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्या पक्षाचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारखं जमिनीवर असणारा नेता, माणसात असणारा नेता, तो पक्ष लढायला कधी कचरणार नाही, घाबरणार नाही। त्याच उमेदीने आम्ही लढतोय। आमच्या मित्र पक्षांना आम्हाला बरोबर सोबत घ्यावं वाटलं नाही इथे, हे दुर्दैव आहे। मात्र म्हणून शिवसेनेची इथं ताकद कमी आहे असं कोणी समजायचं कारण नाही। कारण आपण बघितलं, माजी मंत्री अनिल भैया राठोड, स्वर्गीय अनिल भैया राठोड हे जवळपास 5 पंचवार्षिक इथे आमदार होते आणि शिवसेनेचे महापौर सातत्याने अहिल्यानगर महानगरपालिकेवर राहिलेले आहेत। मागच्या टर्मला 24 नगरसेवक आमचे होते आणि त्यातले बहुतांश नगरसेवक आज पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळं शिवसेना आपली ताकद या निवडणुकीत नक्की दाखवून देईल। शहराच्या विकासाचे जे प्रश्न असतील, इतर सर्व जे प्रश्न नगरकरांना भेडसावणाऱ्या ज्या ज्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कायम कटिबद्ध आहे। दुसरी गोष्ट, 7 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महापौर कोणाचा होईल यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंनीच जे आहे तर ते अहिल्यानगरमध्ये तोडगा काढून शिवसेनेचा महापौर केला होता। आता किती जागावर आपण निवडणूक लढवत आहेत आणि महापौर होईल असं वाटतंय? जवळपास आम्ही 39 जागा ह्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवित आहोत आणि आम्ही जी निवडणूक लढवत आहोत ते शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आणि शिवसेनेचा भगवा अहिल्यानगर महानगरपालिकेवर फडकवण्यासाठीच करतो आहोत। दुसरी गोष्ट, आता थोडंसं सामाजिक प्रश्नांबाबत आपण बोलूया। अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेत फेज 2 ची योजना कार्यान्वित झाली, मात्र शहराच्या काही उपनगरामध्ये आजही पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे। आपण सांगताय ते अगदी बरोबर आहे आणि शिवसेनेचा या बाबतीत ही निवडणूकच आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढतोय। आमचा निवडणुकीतला अजेंडा हा विकास आहे आणि म्हणून फेज 2 च्या बाबतीत ज्या त्रुटी असतील, या योजनेची जी अंमलबजावणी करताना काही चुका झालेल्या असतील तर त्या सर्व दुरुस्त करण्यावर शिवसेनेच्या येणाऱ्या जी काही बॉडी असेल आमचा भर राहील। शेवटचा प्रश्न, युती तुटली, युतीतून तुम्ही बाहेर पडले, स्वबळावर निवडणूक लढवली, मात्र भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवारांचे असेल, ते कुठेतरी आरोप करताय की आम्ही संजीव भोर यांना फोन केला होता आणि कुठेतरी त्यांच्याच हट्टापायी ही युती तुटली, शिवसेनेच्या हट्टापायी। नाही, कसं आहे, आमचे खरं तर चर्चेत मी नव्हतोच, या प्रक्रियेतल्या चर्चेत मी नव्हतो। मात्र आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत, अनिल शिंदे असतील किंवा संभाजी कदम असतील, हे त्यांच्याशी सातत्याने ते जी वेळ देतील त्या वेळेला चर्चेला उपलब्ध राहत होते। म्हणजे अगदी त्यांनी सांगितलं ना, पहाटे 4 वाजता चर्चा करायची, तर आमचे पदाधिकारी 4 वाजता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहायचे। म्हणजे एवढा वेळ दिला, एवढं प्रामाणिकपणे आम्ही ही चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न केला, कारण आम्हाला आमच्या नेतृत्वाचा, मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेबांच्या स्पष्ट सूचना होत्या की आपल्या बाजूने युती टिकवण्यासाठी आपण प्रामाणिक राहायचं। मात्र समोरच्या लोकांना कशाचा गर्व झालाय आम्हाला माहित नाही आणि म्हणून ते आता काहीतरी खापर याच्यावर फोडून आमच्यात काही मतांतर निर्माण करता येतील का, विवाद निर्माण करता येतील, तर तसं काही होणार नाही। आम्ही सर्वांनी एक दिलाने विचार करून, ज्या पद्धतीने आम्हाला फसवलं गेलं किंवा आमचा घात झाला, त्यानंतर आम्ही एक दिलाने एकत्र आलो आणि हा निर्णय घेतलेला आहे की शिवसेना स्वबळावर लढेल। त्यामुळं आम्ही एकजुटीने काम करत आहोत आणि निकाल आमच्या अंगावर पडेपर्यंत आम्ही पूर्ण काम करणार आहोत। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतून शिंदेची शिवसेना बाजूला पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, शिंदेची सेना बाजूला पडली आहे, कशा पद्धतीने निवडणूक राहणार आहे? निवडणुकीचा आम्ही तर अहिल्यानगरमध्ये अजेंडा आमचा क्लिअर आहे की राष्ट्रवादी आणि भाजप युती म्हणून आम्ही सामोरं जातोय आणि नगरकरांवर आम्हाला विश्वास आहे की विकास कामांमुळे नगरकर आमच्या पाठीशी राहील।
मागच्या वेळेस बघितलं तर 7 वर्षापूर्वी सर्वाधिक शिवसेनेचे 24 जागा होत्या आणि त्या 24 जागा त्यांना मिळाल्या होत्या. दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस होती. यावेळेस वाटत आहे की अटीतटीची निवडणूक राहील. नाही, नगरकरांवर आमचा विश्वास आहे मुळातच की वो जे विकास कामाच्या माध्यमातून आमदार संग्रामभाई जगताप यांनी काम केलंय अहिल्यानगरसाठी आणि जे चालू बी आहे, तर त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असता नगरकर हे विकासाच्या मागे 100% उभा राहतील. तर कोणता असा विकासाचा मुद्दा आहे जे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? सगळेच विकास आहे, सर्वांगीण विकासाचा मुद्दा आहे. समजा आता अहिल्यानगर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. स्वतः आमदार संग्रामभाई जगताप यांनी शहरातील जे मुख्य डीपी रस्ते आहेत ते डीपी रस्त्यांचे कामं मंजूर करून घेतलेले आहेत आणि बरेचसे कामं झालेत, बरेचसे कामं चालू आहेत. नव्याने सुद्धा निधी उपलब्ध केलेला आहे. त्याच्यानंतर सारसनगरला एक मोठं हॉस्पिटल महानगरपालिकेचं होतंय, जे पहिल्यांदा आपण पाहतो की बाळासाहेब देशपांडे आपलं छोटं हॉस्पिटल होतं, आज मल्टी याच्यामध्ये तेच आपण रूपांतर करतोय. म्हणजे महानगरपालिकेचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, पहिल्यांदाच यायला नगरकर पाहतायत. त्याच्यातून गोरगरीब लोकांना त्याच्यातून आपण सुविधा देणार आहोत. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठं स्पोर्ट कॉम्प्लेक्स झाले, अरुणोदय. ते असे अनेक विजन काम घेऊन चाललोय. गंगा उद्यान सारखं उद्यान आहे, त्याच्यानंतर शहरामध्ये असे मोठे छोटे मोठे उद्यान आहे. आणि दुसरा एक म्हणजे पाण्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे. केडगाव उपनगर झालं, त्याचप्रमाणे नगरमधले काही भाग झाले, वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला. फेज 2 योजना आली, मात्र ती देखील पूर्णपणे कार्यान्वित होत नाही. त्याकडे कसं बघता? महानगरपालिकेचं जे आताचं पाण्याचा तुम्ही जो प्रश्न सांगितलेला आहे, तर पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. त्याचं कारण सांगतो की या आमदार संग्रामभाई जगताप यांच्या प्रयत्नातून अमृतची पाण्याची योजना आहे आपली, ते पाणी आपण मुळाड्यामधून लिफ्ट करतो आणि इकडं वसंत टेकडीपर्यंत आपण पोच करतो पाणी. ते पाणी वाढल्यामुळं शहराच्या पाण्याच्या प्रेशरचा दाब वाढलाय. पण ज्या ज्या ठिकाणी समजा टाक्या कार्यान्वित झाल्या नाहीत फेज 2च्या, किंवा ज्या ठिकाणी पाईपलाईन छोटे असतील, किंवा माझं असं म्हणणं आहे की जर थोडंसं नियोजनामध्ये जर बदल असेल किंवा कर्मचारी संख्येमध्ये बदल असेल तरच अडचण पाण्याची येत असेल. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी असेल त्या आपण तातडीने सोडू शकतो. म्हणजे पाण्याचा प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून गंभीर नाही. एक शेवटचा प्रश्न. मागच्या 7 वर्षापूर्वी शिवसेनेचे 24 नगरसेवक होते. आता शिवसेना बाहेर पडली आहे, भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली. विजयाचा विश्वास वाटतो त्यांच्यापेक्षा जास्त सीट येतील? ह्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेवर विश्वास आहे. सर्वाधिक सीट किंवा सर्वाधिक उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचीच युती होऊन त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचाच युतीचं महापौर बसेल असं मी सांगतो. तर नक्कीच हे होते अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर. कुठेतरी 7 वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना एक संघ होती आणि त्यामुळे त्यांच्या सर्वाधिक 24 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेतून निवडून आल्या होत्या. यंदा मात्र महायुतीतून शिंदेची शिवसेना ही बाजूला पडलेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. या युतीमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीने जागा घेतलेल्या आहे आणि त्यामुळे विजयाचा विश्वास देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच AIMIM हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी AIMIMचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी आपल्या सोबत आहे. कधी नव्हे तर पहिल्यांदाच AIMIM निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. एकीकडे युती, एकीकडे शिंदे सेना स्वबळावर, दुसरीकडे महाविकास आघाडी. अशा परिस्थितीमध्ये किती जागावरती ही निवडणूक लढवली जात आहे? सगळ्यात पहिले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हे स्वबळावर इलेक्शन लढत आहेत आणि खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढली जात आहेत. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आपण 6 उमेदवार दिलेत. त्याच्यातले 4 जे उमेदवार हे प्रभाग क्रमांक 4 मधून आहेत आणि 2 जे उमेदवार आहे हे प्रभाग नंबर 10 मधून आणि 100% सगळ्याचे सगळे उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. दुसरी गोष्ट, एकीकडे भाजप आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, महाविकास आघाडी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जे 6 जागांवरती निवडणूक लढवत आहात ते जागा निवडून येतील असा विश्वास वाटतो? आपल्याला माहिती आहे की मागील 2-3 वर्षापासून महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, महायुतींची सत्ता होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यांनी अहमदनगरचे पूर्ण जिल्ह्याचं वातावरण गढूळ केलं आहे. जातीय समीकरण बिघडून टाकली आहे. ध्रुवीकरण करून राजकारण करणं हे त्यांचं मेन उद्देश आहे. त्याच्यातलं स्थानिक आमदारांनी काय काय केलेत आणि जिंकून आल्यानंतर त्यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला कोणते कोणते शब्दाचा वापर करून उद्देशलंय हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि एकीकडं महाविकास आघाडी आहे ज्याला मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं, त्यांच्यासाठी जिंदाबादचे नारे लावलेत आणि म्हणजे शत्रुत्व स्वीकारलं.
महायुतीला पूर्णपणे नाकारून महाविकास आघाडीच्या पाठीमागं मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने उभा राहिला. परंतु जी आम्हाला अपेक्षा होती मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, ती अपेक्षा जी आहे ती भंग झाली. म्हणून आज सगळे जे अल्पसंख्याक समाज आहेत ते MIM सोबत उभा आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही महायुतीवरती आरोप करतायत, मात्र तेच जातीय समीकरणाच्या आधारे तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला असं वाटत नाही? नाही, असं नाही आहे. आम्ही भरपूर प्रयत्न केला की इतर समाजाचे लोकही आमच्या सोबत यावेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा जागा आहेत जिथं आम्ही मुस्लिम व्यतिरिक्त इतर समाजाचे लोकही दिलेत. अहमदनगरमध्ये तो समीकरण करायचा प्रयत्न केला, पण शेवटच्या टप्प्यात तो झाला नाही. परंतु हरकत नाही, मुस्लिम समाजा व्यतिरिक्त दुसरे समाजाचे मतही MIM ला भेटणारे हे आम्हाला खात्री आहेत. ते नक्कीच हे होते डॉक्टर परवेज अशरफी. पहिल्यांदाच AIMIM हा पक्ष अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. 6 उमेदवार या पक्षाने दिलेले आहेत आणि 6 उमेदवार जरी असले तरी जे कोणी सत्तेत येईल त्यांच्या सोबत विकासाच्या संदर्भात डायलॉग करूनच पुढचा निर्णय घेण्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी व्यक्त करून दाखवलाय. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.